केदार शिंदे स्वतः इतका स्ट्रगल करून या पदापर्यंत पोहोचलेत. मग त्यांनी असं कसं काय सूरज चव्हाणसाठी सिनेमा जाहीर केला? अशा प्रतिक्रिया सध्या आपल्या इंडस्ट्रीतनं येतायत. यावर मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची, की काय विचार करून हा सिनेमा सूरज चव्हाणसाठी तुम्ही करत आहात? आणि या प्रतिक्रियांना तुमचं उत्तर काय असेल? नाही, प्रतिक्रियांना तर अजिबात छान उत्तर नाही. मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या मताचा मी मान राखतो. प्रत्येकाची मतं असतात आणि त्याचा आदर आहे मला. अ, एक मात्र खरं, की सूरजला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना, जेव्हा तो बिग बॉसमध्ये जायचा नव्हता, त्या दिवशी मी त्याला भेटलो होतो. अ, बऱ्याच लोकांचं, आमच्या जवळपासच्या लोकांचं म्हणणं असं होतं, की सूरजने बिग बॉसमध्ये आपण पाठवू नये. तो कसा रिॲक्ट करेल मला माहीत नाही. पण मी जे काही एक 5-10 मिनिटं, 15 मिनिटं त्याच्याशी बोललो, त्यानंतर मला ना त्याच्यामध्ये एक एक वेगळा अवलिया दिसला होता. त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट सुरू झाली होती. कारण माझ्याकडे एक सिनेमाची गोष्ट अशी आहे, की ज्याला अशा पद्धतीचा माणूस मिळणं मला अपेक्षित होतं. अ, मी स्वामींना खूप मानतो. तर ती गोष्ट माझ्याकडे आहे म्हटल्यानंतर स्वामींनी अशी अलगद ती व्यक्ती माझ्यासमोर आणून ठेवली. कोइन्सिडेंटली तो बिग बॉसमध्ये गेला. आज तो बिग बॉसचा विनर आहे. मला असं वाटतं ना, की हे फक्त क्षणभंगूर राहू नये. एका व्यक्तीच्याबद्दल आपण विचार करतो, तो फक्त 3 महिन्याचा राहू नये. जर त्या व्यक्तीमध्ये एक वेगळ्या गोष्टी दडलेल्या असतील आणि टॅलेंट असेल, तर माझ्यासाठी पण तो एक्सपेरिमेंट असेल आणि मलाही असं वाटतं, की हे चॅलेंज घ्यायला मला आवडेल सूरजबरोबर काम करायला. मला पण कुणीतरी कधीतरी संधी दिली होती ना. मी असा असा अचानक माझ्या घराणं जरी तसं असलं, तरी मला असं अचानक कोणी मला नाटक, सिनेमा वगैरे काही दिलं नव्हतं. धडपड त्याच्या लेखी त्यांनी खूप केली असेल. अ, या रोलसाठी तो करेक्ट आहे. आणि ज्यावेळेस सिनेमा येईल, तेव्हा तुझ्या जवळपास असलेल्या लोकांनी ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या असतील, तो सिनेमा बघून त्यांना जाणवेल, की हा रोल फक्त सूरजच करू शकतो. राहता राहिला अशी कशी संधी मिळू शकते? तर त्या लोकांनी विचार करायला पाहिजे, की आजपर्यंत मला नवीन लोकांबरोबर काम करायला कधीच कुठलीच भीती वाटली नाही. अगं या रिच्चामध्ये माझी पहिली हिरोईन होती प्रियांका यादव. जत्रामध्ये डेब्यू केला होता क्रांती रेडकरनी. यंदा कर्तव्यमध्ये डेब्यू केला होता स्मिता शेवाळेनी. बकुळा नामदेव घोटाळेमध्ये डेब्यू केला होता सोनाली कुलकर्णीनी. सिद्धार्थ जाधवनी माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर पहिल्यांदा काम केलेलं आहे. सो ना, किंवा मी भरतबरोबर काम पहिल्यांदा केलं, भरतनी माझ्याबरोबर काम पहिल्यांदा केलं. मी अंकुशबरोबर काम केलं, अंकुशने माझ्याबरोबर काम केलं. सो कधी ना कधीतरी मी हा विचार करतो, की अ, मी कोणाबरोबर तरी काम करतो ते पहिल्यांदाच केलं असेल ना आणि आता तो माझ्याबरोबर काम करतो हे पहिल्यांदाच करेल ना. सो हे जरा मला थोडंसं असं वाटतं, की हा विचार करू नये. त्यांनी जे काही जवळपासची लोकं असतील, ॲक्टर्स असतील, त्यांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवावा आणि त्याचा विचार जास्त करावा. जेणेकरून याला किती मिळतंय आणि त्याला किती मिळतंय. मग असं विचार करायला तर बाईपणच्या अगोदर जेव्हा सिनेमे बाकीच्यांचे गाजत होते आणि मी जवळ-जवळ 7 वर्ष इंडस्ट्रीतून फेकला गेलो होतो. तेव्हा मी हाच विचार करत बसलो असतो, तर महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण आलं नसतं. मी माझ्या कामाकडे फक्त लक्ष दिलं. तर त्या लोकांना फक्त एवढीच विनंती आहे, की त्यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष द्यावं. 100% त्यांना याच्यापेक्षा जास्त चांगलं काम मिळेल. बस माझं एवढंच उत्तर. आणि हां, तू मगाशी म्हणालीस, की कोणी असं क्लिअरली बोलत नाही आणि मला मान राखायचा तुझा, कारण तू नावं पण मला सांगितली नाहीस. आणि फक्त तुझ्या मनामध्ये तो जो एक प्रश्न आला, की जर नावं कळली तर मग केदार शिंदे त्याच्याकडे काम देणार नाही आणि कलर्स मराठीमधून आम्ही ब्लॅकलिस्ट करू वगैरे. हे संकुचित विचार आहे हा. हा विचार आपल्या मराठीतल्या सगळ्या कलाकारांनी, तंत्रज्ञांनी सोडायला पाहिजे. कारण कोणीच कोणाला मोठं करत नाही. केदार शिंदे किंवा कलर्स मराठीची वाहिनी या पदावर मी जर बसलो असेल, तर मी कोणालाच मोठं करण्यासाठी इथे बसलेलो नाही. त्या व्यक्तीची गरज आम्हालाही लागते. त्यामुळे मी त्यांचा मान राखतो. त्यांनीही माझा तेवढाच मान राखावा आणि एवढ्या अशा चौकटीमध्ये जगणारा, कारण मी पण स्ट्रगल करून इथपर्यंत आलोय ना. मी नाही कधी फिकीर केली, की मला काम मिळणार नाही. तर असं कधीच कोणी करू नये. बिनधास्त यावं. सगळ्यांसाठी दरवाजे उघडे आहेत.